Hello everyone. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Hirlekar and warm welcome to the session International Banking and Finance. Outcome of this lecture. In today's lecture, we have started chapter number 8, that is foreign exchange arithmetic. In this chapter, we will start with meaning of foreign exchange and meaning of exchange rate. We will also discuss about meaning and example of direct quote and indirect quote. Meaning of foreign exchange. Foreign exchange is the mechanism of conversion of one legal currency into another. The mechanism of conversion of one legal currency into another is called foreign exchange. विद्यार्थी मित्रांनो, फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय? हे एक मेकॅनिझम आहे ज्यामध्ये एक लीगल करन्सी दुसऱ्या लीगल करन्सी मध्ये कन्वर्ट केली जाते किंवा आपल्या देशाची लीगल करन्सी इट इज कन्वर्टेड इनटू अनदर करन्सी. इट इज कॉल्ड फॉरेन एक्सचेंज. द मार्केट वेअर डीलिंग इज डन इज कॉल्ड फॉरेन एक्सचेंज मार्केट. म्हणजे ज्या मार्केटमध्ये एका देशाच्या करन्सीचं दुसऱ्या देशाच्या करन्सीमध्ये कन्वर्जन होतं त्याला फॉरेन एक्सचेंज मार्केट असं म्हणतात किंवा फॉरेक्स मार्केट असं म्हणतात. Thus, it is a market in which foreign currencies are bought or sold for domestic currency. म्हणजे अशा प्रकारे हे एक मार्केट आहे की ज्यामध्ये फॉरेन करन्सी खरेदी किंवा विक्री केली जाते. कशाच्या बदल्यात? डोमेस्टिक करन्सीच्या बदल्यात. The foreign exchange market is very significant ground for the exporter and importer as they need foreign currency for their trade transaction. म्हणजे फॉरेन एक्सचेंज मार्केट हे खूप महत्वाचं कोणासाठी आहे? तर एक्सपोर्टर आणि इम्पोर्टर्स साठी. कारण दे नीड फॉरेन करन्सी फॉर देअर ट्रेड ट्रान्झॅक्शन. त्यांचे व्यापारी व्यवहार करण्यासाठी त्यांना या फॉरेन करन्सीची आवश्यकता असते. Now we will discuss about meaning of exchange rate. Exchange rate is a rate at which one currency can be exchanged with another currency. Exchange rate is a rate at which one currency can be expressed in terms of another currency, and exchange rate is a rate at which a currency can be bought or sold. आता एक्सचेंज रेटचे तीन अर्थ इथे सांगितलेले आहेत की एक्सचेंज रेट हा असा रेट आहे की ज्या रेटमध्ये एका देशाची करन्सी देऊन दुसऱ्या देशाची करन्सी घेतली जाते त्याला एक्सचेंज रेट म्हणतात. किंवा एका देशाची करन्सी दुसऱ्या देशाच्या करन्सी मध्ये एक्सप्रेस केली जाते त्याला सुद्धा एक्सचेंज रेट असं म्हणतात. आणि तिसरं सांगितलंय की ज्या रेटला करन्सीची खरेदी विक्री होते त्याला सुद्धा एक्सचेंज रेट म्हणतात. फॉर एक्झाम्पल, $1 इज इक्वल टू 68 रुपीज. आता बघा इथे $1 देऊन 68 रुपये मिळतात. किंवा आपल्याला $1 घ्यायचा असेल, यू हॅव टू पे 68 रुपीज. म्हणजे वन करन्सी कॅन बी एक्सचेंज विथ अनदर आणि त्याचा रेट काय आहे? $1 इज इक्वल टू 68 रुपीज. किंवा दुसरं म्हटलं तर की वन करन्सी कॅन बी एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ अनदर. आता डॉलरची किंमत किती? तर $1 इज इक्वल टू 68 रुपीज. म्हणजे डॉलर इज एक्सप्रेस इन इंडियन रुपी. किंवा ज्या रेटला करन्सी खरेदी किंवा विक्री केली जाते. म्हणजे सपोज आय वॉन्ट टू परचेस डॉलर, आय हॅव टू पे 68 रुपीज. और I want to sell dollar. मला डॉलर विकायचे आहेत. I will get 68 rupees. The rate at which one currency can be expressed with another or क्षमस्व, one currency can be exchanged with another currency and
The rate at which one currency can be bought or sold is known as exchange rate. Now we will see what is the meaning of direct quote with example of direct quote. आता डायरेक्ट कोट अगदी सोप्या भाषेत इथे सांगितलेलं आहे. When given quote is for 1 unit of foreign currency, that is direct quote. बघा, ज्या वेळेला दिलेला कोड जो आहे, कोट म्हणजे दर जो आहे, इट इज फॉर 1 unit ऑफ फॉरेन करन्सी, म्हणजे तो दर एक फॉरेन करन्सी 1 युनिट घेण्यासाठी दिलेला असेल तर त्याला डायरेक्ट कोट असं म्हटलं जातं. किंवा an exchange rate when the quote is given for 1 unit of foreign currency in terms of local currency. म्हणजे एक्सचेंज रेट मध्ये जेव्हा एक युनिट फॉरेन करन्सी ची किंमत लोकल करन्सी मध्ये एक्सप्रेस केली जाते तेव्हा आपण त्याला डायरेक्ट कोट असं म्हणतात. आता इथे दिलंय की $1 is equal to 68 rupees. What is the meaning of this? काय याचा अर्थ? तर $1 तुम्हाला 68 रुपयाला मिळतो असा त्याचा अर्थ आहे. Here dollar is a commodity. आता या ठिकाणी डॉलर ही एक कमोडिटी आहे. बघा, आपण सपोज तुम्ही पेन विकत घ्यायला गेलात तर समजा तुम्हाला पायलटचं पेन विकत घ्यायचंय आणि तुम्ही विचारलं की अरे पायलटचं पेन किती रुपयाला, तर तुम्ही काय म्हणाल की तुम्हाला दुकानदार सांगेल की एक पेन 40 रुपयाला. म्हणजे हियर पायलट पेन इज अ कमोडिटी. सेम वे फॉरेन करन्सी ही एक कमोडिटी म्हणून तिथे ट्रीट केली जाते. एका वस्तूची किंमत सांगितलेली असते आणि ती वस्तू म्हणजे फॉरेन करन्सी असते तेव्हा त्याला डायरेक्ट कोट असं म्हणतात. या ठिकाणी फॉरेन करन्सी डॉलर ही इट इज ट्रीटेड ॲज अ कमोडिटी आणि द व्हॅल्यू ऑफ डॉलर इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ इंडियन रुपी. तर डॉलरची किंमत भारतीय रुपयामध्ये एक्सप्रेस केलेली आहे. At that time, the quote is known as direct quote. Now, we will see what is the meaning of indirect quote. आता indirect quote म्हणजे काय? आपण डायरेक्ट कोट म्हणजे बघितलं की ज्या वेळेला फॉरेन करन्सी एखाद्या कमोडिटी सारखी ट्रीट केली जाते आणि त्या एका फॉरेन करन्सीची किंमत तुमच्या लोकल करन्सीमध्ये एक्सप्रेस केलेली असते. इट इज कॉल्ड डायरेक्ट कोट. इनडायरेक्ट कोट म्हणजे काय? When local currency starts behaving like a commodity. आता इथे उलट होतं की मगाशी कसं होतं की फॉरेन करन्सी एक कमोडिटी आहे आणि $1 तुम्हाला 68 रुपयाला मिळतोय. तर याच्या विरुद्ध स्थिती निर्माण होते की ज्या वेळेला लोकल करन्सी ही एक कमोडिटी म्हणून बिहेव करायला लागते. And when the exchange rate is given for 1 unit of local currency in terms of foreign currency, it is an indirect quote. म्हणजे ज्या वेळेला एक्सचेंज रेट एक युनिट ऑफ फॉरेन करन्सी इंडियन लोकल करन्सी मध्ये दिलेला असतो, म्हणजे ₹1 तुम्हाला किती डॉलर मध्ये मिळेल. इथे एका रुपयाची किंमत किती, तर इथे ₹1 इट इज ट्रीटेड ॲज अ कमोडिटी आणि त्या ₹1 तुम्हाला हवा असेल, यू हॅव टू पे $1/68. अशा प्रकारच्या रेटला इनडायरेक्ट कोट असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपं आहे. ज्या वेळेला एखाद्या देशाची करन्सी ही कमोडिटी म्हणून ट्रीट केली जाते, म्हणजे ती कोणत्या देशाची करन्सी कमोडिटी म्हणून ट्रीट केली जाते याच्यावर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कोट अवलंबून असतात. समजा फॉरेन करन्सी इट इज ट्रीटेड ॲज अ कमोडिटी, म्हणजे $1 किती रुपयाला मिळेल असं सांगितलेलं असतं की $1 इज इक्वल टू 68 रुपीज. इट इज कॉल्ड डायरेक्ट कोट. अँड वेन लोकल करन्सी इज ट्रीटेड ॲज अ कमोडिटी, म्हणजे ₹1 बरोबर किती डॉलर, लोकल करन्सी ही कमोडिटी म्हणून ट्रीट केली जाते.
तर $1 is equal to 1/68 dollar. Such quote is known as indirect quote. विद्यार्थी मित्रांनो, आज इथे आपण फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय, तसंच फॉरेन एक्सचेंज मार्केटचा अर्थ बघितला. नंतर एक्सचेंज रेट म्हणजे काय, एक्सचेंज रेटच्या दोन पद्धती बघितल्या की डायरेक्ट कोट आणि इनडायरेक्ट कोट. पण आणखीन एक वेगळ्या प्रकारचा कोट असतो, म्हणजे तो डायरेक्टही नसतो आणि इनडायरेक्टही नसतो. तर समजा आता माझी कंपनी आहे किंवा माझा मोठा बिझनेस आहे आणि मी परदेशात जाऊन अमेरिकेत सपोज माझे ब्रांच आहे आणि अमेरिकेत ना मला जापियन हवेत. तर अमेरिकेत ब्रांच आहे म्हटल्यानंतर माझे सगळे व्यवहार हे कशात चालणार आहेत, तर डॉलरमध्ये चालणार आहेत. डॉलर असणार आहे, पण डॉलर ही माझी लोकल करन्सी आहे का, माझ्या देशाची करन्सी आहे का, नाही. तर आणि मला जापियन हवेत, तर मी अमेरिकन बँकेत ना जापियन खरेदी केले, तर तिथे डॉलरचा दर हा जापियन मध्ये एक्सप्रेस केलेला असतो. तर त्यावेळेला तो जो काही एक्सचेंज रेट आहे तो डायरेक्ट कोट पण नाही आहे आणि इनडायरेक्ट कोट पण नाही आहे. डायरेक्ट कोट आणि इनडायरेक्ट कोट कधी होतात, तर ज्या वेळेला एक करन्सी ही लोकल करन्सी असते आणि सेकंड करन्सी फॉरेन असते. पण ज्या वेळेला दोन्ही करन्सी ह्या फॉरेन असतात, त्यावेळेला तो रेट डायरेक्ट पण नसतो, इनडायरेक्ट पण नसतो. So, thank you for today. Happy learning to you. We will meet again in next lecture. Thank you.